प्रयत्न करणार की एक एक गोष्टी म्हणजे तुम्ही आमच्याकडनं 5 रुपयाची जरी वस्तू घेतली ना तरी ती आमच्या रेकॉर्डला राहील. असं म्हणजे आतापर्यंत करत नव्हतं, पण आता इथून आजच्या डेट पासून आम्ही ते संकल्प ठेवलाय की 1-1 रुपयाचा हिशोब आमच्या ऍप मध्ये राहणार. जे महिन्याभरात कोण किती मटेरियल घेतं त्याची महिन्याला सरासरी टोटल निघणार आणि ऍव्हरेज टोटल जी राहणार आहे ती पूर्ण वर्षाच्या एंडिंगला म्हणजे डिसेंबर महिन्यात आम्ही ती टोटल काढणार आहे. तसंच सांगतो तुम्हाला, जो आम्हाला पूर्ण वर्षभरात 15 लाखाचा जो बिझनेस देईल, तुम्हाला असं वाटत असेल अमाऊंट खूप मोठी आहे, पण तुम्हाला माहिती आहे आपल्या फील्डमध्ये होलसेलमध्ये मार्जिन किती, जे खरं जे ते बोललं मार्जिन किती त्या हिशोबाने आपण हा ठेवलेले 15 लाख जरी मोठे अमाऊंट असेल तर गिफ्ट मोठं ठेवलेले त्याच्यासाठी आम्ही. तर असं नाही की आपल्यातलं कोणी अचीव करू शकत. असे 2-4 जण आहेत की ते घरून येणं 2-3 लाखाचा बिझनेस करतात. आम्ही जरी शॉप आहे आमचा, पण ते असे टेक्निशियन आहे आमच्याकडं की ते घरून येणं घरून फील्डवर काम करतात, पण आमच्यापेक्षाही जास्त बिझनेस करतात. म्हणजे रिटेलचा आमचं होलसेल असल्यामुळे आमची अमाऊंट भरपूर मोठी, पण ते रिटेलचा सांगतोय तुम्हाला, फक्त रिटेल असे म्हणजे जवळजवळ 7-8 टेक्निशियन आमच्याकडं की ते महिन्याला आहे ना लाख रुपयाचा माल घेऊ शकता. म्हणजे ठीक आहे वेळा हवे ते कुठे गेले दुसरीकडे गेले तर तिकडून घेता. तर त्यांनी जर कधी ठरवलं तर ते 100% फर्स्ट गिफ्ट अचीव करू शकता. फर्स्ट गिफ्ट जे ठेवले आपण 15 लाखासाठी ते डायरेक्ट आपण इलेक्ट्रिकल स्कूटी देणार आहे. आणि सेकंड जे गिफ्ट आहे ते आपण 12 लाखावर ठेवलेलं आहे. 12 लाखावर आपण आयफोन देणार आहे जे 12 लाखापर्यंत पोहोचतील. म्हणजे असं नाही की 15 लाख 2 जणांनी केले बाबा मग एकालाच गिफ्ट 2 स्कूटी देऊ आम्ही. आम्हाला माहिती 2-3 जण करू शकतात, तर आम्ही 2 स्कूटी किंवा जेवढे जण अचीव करतील, समजा 5 जणांनी 15 लाख केले तर आम्ही 5 जणांना स्कूटी देऊ, एकालाच देऊ. ते आम्ही आयफोन देणार आहे चांगल्या मॉडेल लिहिलेलं आहे, जेव्हा देऊ तेव्हा सांगू तेव्हा लेटच देऊ वाटलं. तिसरं जे गिफ्ट ठेवलंय आपण 10 लाखासाठी, जो पूर्ण वर्षभरात 10 लाख बिझनेस देईल आपल्याला. टेक्निशियन जो वर्षभरात 10 लाखाचा बिझनेस देईल त्याला एक चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड टीव्ही देणार आहे आपण, चांगल्या प्रकारचा एकदम. तिसरं गिफ्ट आहे 7 लाखाला. 7 लाख तर आपल्या बसल्यातले म्हणजे जवळजवळ 30-40 जण असतील असे किती अचीव करू शकता इझिली. एवढं काही विशेष गोष्ट नाही वर्षभरात 7 लाख रुपये बिझनेस देणं. तर जो आम्हाला वर्षभरात 7 लाख बिझनेस देईल त्याच्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल देणार. 5 गिफ्ट राहील 5 लाख जो करेल पूर्ण वर्षभरात 5 लाख आम्हाला जो करेल. ॲक्वागार्ड देण्याचा मिनिंग हा होता की आपला ब्रँड, आता तुम्हाला माहिती तुम्ही आमचा ब्रँड कितीला विकू शकता, या गिफ्टची किंमत आहे ना तुम्ही याच्यापेक्षाही मोठी करू शकता, तुम्हाला माहिती आहे. मला वाटत असं की आपल्याच पुढचं गिफ्ट का देत आहे आपल्याला, पण आमच्या याची अमाऊंट जी आहे तुम्ही या गिफ्टच्या म्हणजे 3 नंबर म्हणा किंवा 4 नंबर पेक्षा पण मोठी करू शकता, हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्यामुळे आपल्या स्वतःचाही ब्रँड द्यावा चांगल्या प्रकारचं, जे आपलं डायमंड सिरीज मध्ये मशीन ज्याला 2 इयर वॉरंटी, आपण ते मशीन 5वं गिफ्ट देणार आहेत. तर हे जे टार्गेट पूर्ण वर्षभरात जे अचीव करतील असे 5 आपण गिफ्ट ठेवले, म्हणजे ते जेवढे जण करतील तेवढ्यांना देऊ, बरोबर. ते सगळ्यांना आपण हे गिफ्ट देणार आहे. आणि फक्त हे टेक्निशियन साठी जे घरून काम करतात त्यांचं दुकान नाहीये बघ, हे फक्त टेक्निशियन. आमच्याकडे असे डीलर पण आहे जे आमच्याकडनं मटेरियल घेतात. तुम्हाला माहिती आहे टेक्निशियन मागे मार्जिन किती आणि डीलर मागे किती, त्यामुळे डीलर साठी ही जे अचिव्हमेंट आहे हे आपण 50% एक्स्ट्रा ठेवलेली. तिथून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता ते की समजा आता 15 लाख अमाऊंट आहे, त्याला 50% तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागणार. कोणासाठी? फक्त डीलरसाठी. उदाहरण देतो, जसे आमचे शिंदखेड्याचे डीलर आहे, हे तर मग आमचं वर्षभरात 30 लाखाचा माल, मग त्याचं तुमचं नको नुकसान व्हायला टेक्निशियन लोकांचं, म्हणजे तो पण विचार आम्ही केलेला आहे. जे डीलर राहतील त्यांच्यासाठी प्रत्येक याचे टार्गेट आहे ना याच्यावर 50% एक्स्ट्रा राहणार आहे. ते कुठली अमाऊंट असो, 15 लाख असो, 12 लाख असो, 10 लाख असो, 7 लाख असो. आलं लक्षात सगळ्यांना? असं म्हणजे एक छोटस प्रयत्न करतोय. खरंच तुमचा आशीर्वाद राहिला, तुमची साथ जर राहिली तर खरंच हे गिफ्ट आम्ही आवर्जून देऊ तुम्हाला. आणि याच्या पुढेही असे मोठे मोठे गिफ्ट देऊ हे आम्ही प्रयत्न करू. आता फक्त 10 मिनिटात आपला